कोण म्हणते मित्रांनो गावरान कोंबडी पालन परवडत नाही. गेली 3 वर्ष झाले आपण गावरान कोंबडी पालन करत आहोत आणि नियोजन जर आपलं चांगलं असलं तर गावरान कोंबडी पालन निश्चितच चांगल्या पद्धतीचं आपण करू शकतो. आणि परसबागेत माझं गावरान कोंबडी पालन असून मी चांगल्या प्रकारचा आर्थिक फायदा या गावरान कुक्कुटपालनामधून मिळवतो आहे. आता तुम्हाला मी सांगत आहे की व्यवसाय हा जर आपण नियोजनबद्ध पद्धतीने जर केला तर आपल्याला निश्चितच चांगला फायदा होत असतो. आता कसे नियोजन आपण करावे ते आता आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण दाखवणारच आहोत. तर मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर आपण गावरान कुक्कुटपालनात परसबागेत कमी जागा असेल तिथे सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो या गावरान कोंबडी पालनापासून. तर कमी जागा असेल तर आपण कमी जागेमध्ये नियोजन कसं करायचं, तर आज मी तुम्हाला प्रत्यक्षात या व्हिडिओमध्ये आपण जागेचा कसा पुरेपूर वापर केला आहे ते आज मी तुम्हाला दाखवत आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर ह्या बघा आपल्या गावरान कोंबड्या, प्युअर गावठी कोंबड्या आहे मित्रांनो. आणि इथे आपण आता जसं जसं ऋतू बदलते त्यानुसार आपण इथे जागेचा वापर करत असतो. आता कमी जागा जर असली तर आपण काय करायचं, आता पाहूया इथे मी हळद काढली आहे. ही पावसाळ्यामध्ये आपण जून महिन्याच्या सुरुवातीला हळद लावली आहे. आणि याच्या अगोदरसुद्धा आपण हळदीचे कोणकोणते फायदे आपल्या गावरान कोंबडी पालनात होतात ते सुद्धा दाखवले आहे. आता मागे आपण एक रविवारी आपण हळद काढली होती आणि आता बाकीची उरली हळद आपण आता काढत आहोत. हळदीचा आपल्याला भरपूर असा गावठी कोंबडी पालनात फायदा होत असतो. तर इथे आपण दुहेरी फायदा घेतलेला आहे या जागेचा. इथे आपल्या कोंबड्या मुक्त संचारमध्ये पावसाळ्यामध्ये राहत होत्या आणि आता हळद सुकल्यामुळे आपण इथे हळद काढली आणि इथे आता भाजीपाला वगैरे, आता इथे आपण पालक वगैरे लावून घेऊ. इकडल्या बाजूला आता तुम्हाला दिसत असेल इकडे आता आपण पूर्ण साड्या वगैरे लावून घेऊ. आणि साड्या लावल्यामुळे इकडली जागा ही आपली कवर होऊन जाईल. आता इकडे पेरूचं झाड आहे आपलं, तर याला आता पेरू खतम झालेले आहे. आता पाहू शकता तुम्ही की इकडे या बाजूला आपलं चंदनाचं झाड आहे. आणि इकडे अजून असा, जर काही लोकांना माहीत नसेल तर आपण इकडे एक उकिरडा ठेवून घेतला आहे शेणखताचा. आपल्या घरी देशी गाई आहे आणि हे सर्व वेली आपण इथून कट करणार आहोत, जे काही आपल्या मांडावरती वाढले आहे. बहुतेक आपण काकडीचे रोपसुद्धा घेऊन येऊ आणि मित्राकडून आपल्या त्यांचा सुद्धा गावरान कुक्कुटपालन आहे, तिथून आपण रोप घेऊन इथे असा वरतून असा काकडी लावून घेणार आहोत. आता चला मी तुम्हाला दाखवत आहो की आणखी कोणकोणत्या आपण पालेभाज्या या गावरान कोंबडी पालनासाठी आपण लावून घेतल्या आहे. आता समोर चला आपण तुम्हाला दाखवतो की इकडे आता आपले गावठी कुक्कुटपालनात आपल्याला कोणकोणते झाडं उपयोगी आहेत ते सर्व झाडं आपण इथे सुद्धा लावून घेतले आहे. आता इथे पाहून घ्या कसा लिंबोलीला आपल्याला बहार आलेला आहे आणि काही लिंबूसुद्धा लागले आहे, छोटे छोटे पाहू शकता तुम्ही. ते आपल्याला गावरान कोंबडी पालनात आपल्याला उन्हाळ्यामध्ये जे काही कोंबड्यावर हिस्ट्रोक येतो त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याला लिंबाचे झाडं हे खूप उपयोगी पडत असतात. इकडे बघू शकता आपण असं पाणी वगैरे देत असतो लिंबाच्या झाडाला. आणि इकडे आता आपला हा पिल्लाचा खुराळा आहे. हां हां. आता इकडल्या साईडनं जेव्हा आपली पिल्लं ही 1 महिन्याची कंप्लीट जास्त म्हणजे 1 महिन्याच्या वरती होणार आहे, तर इथे आपण एक मागच्या साईडला इकडे दरवाजा ठेवला आहे. इथून आपली पिल्लं या बाजूला मुक्त संचारमध्ये सोडण्यात येईल. एक समोरून दार आहे या पिंजऱ्याला. तर इकडे बघू शकता आपण या लिंबूच्या झाडाखाली जी काही जागा शिल्लक आहे. आता इथे बघू शकता आपण ही पालक लावली आहे आणि काही मेथी लावलेली आहे. आणि इथे सुद्धा ग्रो बॅगमध्ये आपण पाहू शकता इथे पालक लावली आहे. ते आपल्या कोंबडी पालनामध्ये आपल्याला कोंबड्याला एक चांगल्या प्रकारचं प्रोटीन्स आणि विटॅमिन्स मिळत असते. इकडे आपण अशा साड्या लावून घेतलेल्या आहे. त्या साड्याने कव्हर केला आहे हा एरिया. आणि तिथे आपण त्या डबक्यामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये तिकडं पाण्याची व्यवस्था करणार आहे कोंबड्यासाठी. कारण कोंबडी पालनामध्ये उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना जितकं थंड पाणी मिळेल तितकं चांगलं असते त्यांच्या शरीरासाठी. इकडे सुद्धा आपण काही साड्या लागून घेणार आहे, कारण त्या पलीकडच्या बाजूले जे शेत आहे तिकडून मुंगूस वगैरे येत असतात. तर आपण जेव्हा कामावरती जात असतो तेव्हा कोंबड्याचा आवाज जास्त होऊ नये आणि इथून त्यांना काही बाहेरचं दिसू नये याकरता आपण सर्व इथे साड्याचा उपयोग करणार आहोत. काही आपण मार्केटमधून
30-30 रुपयाला स्वस्त साड्या आणलेल्या आहे. तर इथे आपल्या पूर्ण मुक्त संचारमध्ये गावरान कोंबड्या ह्या फिरत असतात दिवसभर. इथे सर्व आता आपण हळद काढणी झाली की आपण इथे पूर्ण पालेभाज्या लावणार आहोत. इकडे आपण खाद्याची वगैरे सोय करून देत असतो. आता गावरान कोंबडी पालन आपण जेव्हा मुक्त संचारमध्ये करत असतो अशा घराच्या आजूबाजूला, तर आपण तंतोतंत नियोजन जर केलं तर आपल्याला निश्चितच चांगला फायदा होतो. इथे बघू शकता आपली काही कोंबड्या आपण अंड्यावरती मांडल्या आहे. आता इथे बघू शकता आपण, हे बघा, हे बघा, इकडे अंड्यावरती मांडली आहे आपण कोंबडी. हिला सुद्धा आज संध्याकाळी आपण अंडे देणार आहोत. त्या पद्धतीने आपण हिला 2-3 अंडे दिली आहे जेणेकरून चांगली खूड व्हावी. इकडे आपण जे आहे त्या इथे खूड कोंबड्या ठेवत असतो या खुराड्यामध्ये, आणि इथे एखादा कोंबडा वगैरे ठेवत असतो जेणेकरून त्याचा खूडपणा वेळेवर निघून जाईल व लवकर अंडी देईल. आता इथे बघू शकता, इथे सुद्धा आपली एक गावरान कोंबडी आहे. असे आपण स्वस्तात मस्त असे डबे वगैरे बांधून घेतले जेणेकरून त्यांना अंडे देण्याची सोय होईल. इथे सुद्धा आपण एक कोंबडी अंड्यावर खालती मांडलेली आहे, बघू शकता. डेट वगैरे आपण त्याच्यावर टाकली आहे. आणि आता तुम्हाला पिल्लं वगैरे दाखवणार आहे. एक सबस्क्राईब मित्र आपला येणार आहे आणि तो पिल्ले घेऊन जाणार आहे इथून. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला आपण पिल्लं वगैरे दाखवत आहे आपल्या शेडवरची. आता इथे आपले सर्व पिल्लं आहे, बघू शकता, क्वालिटी बघू शकता. आणि तिकडे एक ज्या डालग्याखाली आपण कोंबडी आणि पिल्लं मांडलेली आहे, आणि वरती सुद्धा ती कोंबडी पिल्लं घेऊन आहे, बघू शकता आपण. तिथे सुद्धा पिल्लं आहे त्या कोंबडीचं, ते आपल्याला सबस्क्रायबर मित्राला द्यायचे आहे. आणि असा भरपूर आपण गावठी कोंबडी पालनात जागेचा योग्य वापर करत असतो आणि पालेभाज्या वगैरे लावत असतो. हे बघू शकता इथं किती छान पद्धतीची पालक आपल्या कोंबड्यासाठी तयार झाली आहे. आता पलीकडच्या बाजूला तुम्हाला दाखवत आहे मी, इकडे सुद्धा आपण पालक वगैरे लावली आहे. हे बघू शकता घराच्या पाठीमागे ही पालक आपण नेहमी याला पाणी वगैरे देत असतो. हे बघू शकता पालक. हे आपल्या गावरान कोंबडी पालनात आपल्याला हिरवा एक ग्रीन सोर्स, आपल्या गावठी कोंबडी पालनात आपण सर्व हे ऑर्गॅनिक पद्धतीचं कुक्कुटपालन करत होतो. एक नैसर्गिक पद्धतीचं एक विषमुक्त गावरान कोंबडी पालन करत असतो. तर मित्रांनो, असेच आपण चॅनलवरती व्हिडिओ पाहत चला. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद. तुम्हाला आपले गावरान कोंबडी पालन कसे वाटले